भारतीय जनता पार्टीनं शोभिका महाडिक यांना जर सूचना केल्या निवडणुकीसाठी तर आम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहोत. पक्षाचा आदेश आल्या शोभिका महाडिक मैदानात तर समरजित घाटगे सुद्धा कोल्हापुरातून निवडणूक लढवतील. दोन्हीपैकी एक जागा भाजपकडे असावी अशी मागणी. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचं नाव समोर येताच कोल्हापूर उमेदवार बदलाची चर्चा सुरू झाली. कोल्हापुरातून समरजित घाटगे यांचं नाव समोर येत आहे तर हातकणंगलेमधून शोभिका महाडिक आणि प्रकाश आवाडे यांचं नाव चर्चेत आहे. या संदर्भात खासदार धनंजय महाडिक यांना विचारलं असता जर पक्ष आदेश आला तर शोभिका महाडिक ही निवडणूक लढवण्यास तयार आहेत असं महाडिक यांनी सांगितलंय. नाही, मी नेहमी आपल्या सर्वांना सांगत आलेलो आहे, कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आहेत आणि सध्या एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रित राज्यकारभार करत आहोत. आता या ज्या बातम्या येत आहेत, कोल्हापूर भाजपला मिळणार, हातकणंगले भाजपला मिळणार, शोभिका महाडिक उभारणार, या सगळ्या बातम्या या तुमच्याकडून आम्हाला समजत आहेत. परंतु जर ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीनं शोभिका महाडिक यांना जर सूचना केल्या निवडणुकीसाठी तर आम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहोत. दरम्यान कोल्हापूरच्या जागेसाठी जर समरजित घाटगे यांना पक्ष आदेश आला तर त्यांनाही निवडणूक लढवावी लागेल असंही खासदार महाडिक यांनी सांगितलंय. हसन मुश्रीफ साहेब सुद्धा एक चांगला चेहरा आहे. जर जागा राष्ट्रवादीला गेली तर सगळ्यात प्रमुख नाव राष्ट्रवादीचं मुश्रीफ साहेबच असू शकतील. तर त्यांची इच्छा आहे का नाही मला माहिती नाही, परंतु समरजित सिंह राजे नाही म्हणतात हे मी तुमच्याकडून ऐकलं. जर मी सांगितलं तुम्हाला, आम्ही पक्षशिस्त पाळणारे लोक आहोत. जर पक्षाचा आदेश आला तर निश्चित ते लढतील, ताकदीनं आम्ही सगळे लढू आणि ते निवडून येतील. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत महायुतीकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा होईल. मात्र दोन्हीपैकी कोणती जागा भाजपकडे जाणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.